शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार राजभवनात प्रदान करण्यात येणार आहे। पुरस्कार सोहळ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय। राजभवनावरच्या तयारीचा आणि बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज राजभवनमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान करण्यात येणार आहे। मात्र याच पुरस्कारावरून गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सुरू असलेले वादविवाद पाहता या पुरस्कार सोहळ्यादरम्यान कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये किंवा अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी चोख असा बंदोबस्त लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी याच विषयावरून हिंसक घटना घडलेल्या ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत। काही संघटनांनी या सगळ्या पुरस्काराला किंवा बाबासाहेब पुरंदरे यांना हा सगळा पुरस्कार देण्यासाठी विरोध दर्शवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना या सगळ्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडू नये त्यामुळे हा जो संबंध परिसर आहे इथे चोख पोलीस बंदोबस्त लावलेला किंवा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावलेला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आज सायंकाळी जो आहे हा सगळा सोहळा पार पडतोय। अगदी मोजकेच निमंत्रित जे आहेत ते या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे। मुख्यमंत्री असणार आहेत, राज्यपाल असणार आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा सोहळा पार पडणार आहे। मात्र या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले सगळे वादविवाद पाहता या दरम्यान कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना होऊ नये, निदर्शन होऊ नये ते यासाठी पोलिसांनी चोख अशी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपालसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।